स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे रुपेश ऑन ब्लॉग आणि आज 29 तारीख आहे, गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता आज 29 तारखेला मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन आहे, तर आपण पाद्यपूजनासाठी आलो आहे. तर चला आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो राजाचं पाद्यपूजन. आता आपण पोचलो आहे गणेश गल्लीमध्ये. गणेश गल्लीच्या टर्निंगला आहे आपण. तर हाच एरिया आहे जिथे भव्य असा आपला एंट्री गेट असतो. गणेश गल्लीमध्ये शिरल्यानंतरच एक असं पॉझिटिव्ह वाईब असते ना, की बाबा गणपती आलेत, आता परत आपल्याला तीच मजा तोच आनंद भेटणार आहे. जसं गणेश गल्लीत आपण शिरलोय तसंच आपल्याला गर्दी पण बघायला भेटते. तर भावांनो, हा जो प्रवेशद्वार आहे, हा प्रवेशद्वार आहे पाद्यपूजनाकडे जायला. डावीकडे इथे ढोलताशा पथक आपल्या मुंबईच्या राजाला मानवंदना देत आहे आणि आपण इकडून जाऊया. पहिले आपण दर्शन घेऊया मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाचे. तर भावांनो, आपण इथे बघू शकतो की इकडे लाईन लागले पाद्यपूजनाचा दर्शन घेण्यासाठी. बघू शकतो या साईडला पाद्यपूजन आहे आणि इकडे समोर उदंड ढोलताशा पथक मुंबईच्या राजाला मानवंदना देत आहे. आता पाद्यपूजनाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाऊया जो सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी, ढोलताशा पथक अनुभवण्यासाठी. आता जर्सी रिव्हील करतायत. थोडं लाईट ऑफ करायच्या स्टेजच्या.
वारी चुकायची नाही. या वर्षीचं, या 99व्या वर्षीचं अधिकृत टी शर्टचं अनावरण इथे पार पडलेलं आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या 99व्या वर्षीचं अधिकृत टी शर्टचं अनावरण इथे पार पडलेलं आहे. आता फोक फ्युजन इथे कला सादर करणार आहेत. या संगीताची भाषा जेव्हा तुमच्या हृदयाशी बोलते ना, तेव्हा मला वाटतं त्यातून नाद निर्माण होते. या संगीताच्या दोन भाषांचे पैलू तुमच्या समक्ष सादर करतो. एक म्हणजे भजन आणि दुसरं म्हणजे शिवजन. भजन म्हणजे शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि तुमच्या आत्म्याशी साधला जाणारा त्या परमेश्वराचा सुरेख विलाप. तर फ्युजन म्हणजे आधुनिकता आणि भारतीय शास्त्र संगीताचा असलेला हा अनोखा संगम. ही खऱ्या अर्थाने वारी आहे. ही वारी आमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाची आहे. ही वारी आमच्या कार्यकर्त्यांच्या दृढनिश्चितीची आहे. ही वारी आम्ही केलेल्या या समर्पणाची आहे. ही वारी 99 वर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीची आहे. म्हणून ही वारी कधी चुकली नाही आणि ही वारी कधी चुकणारही नाही. कारण सगळ्यांना हा माणूस 99 वर्षाचा, सगळ्यांना हा माणूस 99 वर्षाचा गणरायाच्या या शिवाराने आरंभ करूया. या उत्सवाचा. वरती आज तुमच्या
लालबागचा असलेला आपल्या गणेश गल्लीचा गणेशोत्सव, या दोघांमधील साम्य खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यकर्त्यांना या चाकरमान्यांना एकत्रित आणणार आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवातच मुळात त्या कोकणातल्या गाराने करूया. वय मारायला मनात सगळे तयार असाल का? वा वा वा, हुशार असत मंडळी. आणि या 99 वर्षाचा प्रवास सुखाने करून दे रे. पाऊस आला तू नाही आला, पाऊस आला तू नाही आला, आस माझ्या लागली जीवा, आस माझ्या लागली जीवा, ही गणा सांग मला येशील तू कवा, हे गणा सांग मला येशील तू कवा.
नाटकात करता जरा दोन्ही हात वर करून टाळ्या झाल्या. वा, खरंच त्या विठुरायाच्या पांडुरंगाच्या चरणाशी पोहोचलोय की हाच भास या ठिकाणी होतो. मला वाटतं मुंबईच्या राजाच्या आज प्रांगणात पाहिलं तर मला वाटतं त्या पंढरपुरापेक्षा तरी वेगळं वातावरण आज या ठिकाणी खरंच नाहीये. इतकं समरूप झालोय आपण त्या विठ्ठलाच्या त्या भक्तीत. आणि मग या भक्ती समरस झाल्यावर खऱ्या अर्थाने त्या पंढरपुरात काय वाचताय तुम्हाला ऐकायचंय? आवाज कमी येतोय पाठी. अरे पंढरपुरात काय वाचताय तुम्हाला ऐकायचंय? आता ॲट लास्ट आता मुंबईच्या राजाची 2026ची थीम रिलीज होते. विठ्ठल विठ्ठल विठोबा पंढरपूर यावर्षी साकारणार आहेत. तर आत्ता जसं मंडळाने रिव्हील केलं मुंबईच्या राजा मंडळाने की यावर्षी वारीची थीम आहे. तर यावर्षी आपल्याला वारी आपल्या पंढरपूर आपल्या परळ लालबाग विभागात पाहायला मिळणार आहे. तरी पूर्ण कार्यक्रम संपला नाही पण मेन जे गोष्टी आहेत त्या सगळ्या झाल्या. ढोलवादन झालं, फोक भजन फ्युजनचा कार्यक्रम देखील झाला. तरी आत्ता आपण चाललोय घरी. तुम्ही पण जा घरी, काळजी घ्या, होईन जा. मित्रांनो आता घरीच निघालेलो करेड रोड स्टेशनकडे. हे बघा गणसंकुल. इथे ओमकार आर्ट्स मध्ये गणसंकुलमध्ये मूर्त्या बघा किती सुंदर सुंदर. अशा तिकडे बऱ्याचशा मूर्त्या आहेत, खूप आहेत. ह्याच्या पुढे शूट नाही करू शकत मी जस्ट बिकॉज ऑफ की तिकडे मोठ्या मूर्त्या आहेत आणि त्या अजून ते तयार नाहीत. तशा जरा अर्धवट मूर्त्या दाखवणं जरा बरं नाही वाटत ना, म्हणून तसं आपण गणसंकुल वगैरेला कधीतरी येऊ व्हिडिओ काढायला स्पेशल, तेव्हा ह्या सगळ्या मूर्त्या प्रॉपर लेवलला कव्हर करू. चला झोपा आता.